नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ किचनमध्ये येतो तर नंदिनी तिथे असते. पार्थ म्हणतो की बरेच दिवस झालं आपल्यात एकांत बोलणं झालं नाही. तर नंदिनी काल रात्री घडलेला प्रकार आता पार्थला विचारू लागते. अचानक तुम्ही एवढं टोकाचं पाऊल का उचललं? असं तर तुमचा स्वभाव खूप शांत आहे, मग तुम्ही रम्यावर डायरेक्ट एवढे टोकाचे आरोप का केलेत? तेव्हा पार्थ म्हणतो की तो सगळ्या रम्याचा प्लॅन होता. तिला काव्याला पपई खाऊ घालायची होती. आता काव्यालाच कळत नाही ती रम्या तिला मॅनिप्युलेट करत आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की मला ही विजेचं थोडं खटकू लागलंय. पार्थ म्हणतो की काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा नंदिनी म्हणते की त्याच वेळी विजय तिथे कसा काय आला? त्याच वेळी विजेचं घरी येणे, त्यांनी तुम्हाला धमकवण्याचं, हे सगळं वेगळंच प्रकरण वाटतंय. पार्थ म्हणतो की जर असं काही असेल ना तर मी त्या दोघांनाही सोडणार नाही. नंदिनी म्हणते हे बघा, आपण अगोदर त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करायचे, मग संपूर्ण कुटुंबासमोर त्यांना उघडं पाडून. त्याचमुळे पार्थ नंदिनी आता विजय आणि रम्याच्या विरोधात पुरावे गोळा करू लागतात. असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.